नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण अशा एका पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी जाणार आहोत ज्याचा वारसा केवळ अध्यात्माशीच नाही तर आपल्या स्वराज्याच्या इतिहासाशी आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाशी जोडलेला आहे। हे ठिकाण म्हणजे कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यात वसलेले भव्य आणि दिव्य मेलुकोट मंदिर। सह्याद्रीच्या रांगांप्रमाणेच इथले दगडही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत। जेव्हा आपण या टेकडीच्या पायथ्याशी येतो तेव्हाच आपल्याला एका वेगळ्या चैतन्याची जाणीव होते। या मंदिराचे सौंदर्य आणि इथली प्रसन्नता पाहून मन थक्क होते। याला दक्षिण बद्री मानले जाते आणि हे श्री वैष्णव संप्रदायाचे एक मुख्य केंद्र आहे। इथले चेन्नकेशव मंदिर आणि योगनृसिंह मंदिर आपल्या स्थापत्य शैलीने कोणाचेही लक्ष वेधून घेतात। पण या मंदिराशी जोडलेला स्वराज्याचा धागा सर्वात महत्त्वाचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयावेळी या भागाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते। स्वराज्याच्या सीमा विस्तारताना हिंदू संस्कृती आणि मंदिरांचे रक्षण करणे हे महाराजांचे मुख्य ध्येय होते आणि मेलुकोटच्या या परिसरात फिरताना आपल्याला त्या रक्षणकर्त्याच्या पाऊलखुणा जाणवतात। इथल्या कल्याण तलावाचा काठ असो वा मंदिराच्या उंच पायऱ्या, प्रत्येक ठिकाणी एक प्रकारची शांतता आणि भव्यता अनुभवता येते। असं म्हणतात की इथल्या मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी आणि मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी इतिहासात अनेक संघर्ष झाले। आपल्या शूर मावळ्यांनी आणि मराठा साम्राज्याच्या सेनानींनी या दक्षिण प्रांतातही स्वराज्याचा भगवा डौलाने फडकवत ठेवला होता। आजही जेव्हा आपण या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतो तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो की आपल्या राजाने केवळ गडकिल्लेच नाही तर आपली संस्कृती आणि मंदिरे सुद्धा तितक्याच निष्ठेने जपली होती। या टेकडीवरून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग आणि वाऱ्याची झुळूक जणू आपल्याला त्या सुवर्णकाळाची आठवण करून देते। मेलुकोटचा हा प्रवास केवळ एक पर्यटन नसून आपल्या पूर्वजांच्या महानतेचा अनुभव आहे। इतिहासाच्या या पाऊलखुणा डोळ्यात साठवून आपण जेव्हा इथून निघतो तेव्हा मनात एकच विचार असतो की हे स्वराज्य आणि हा वारसा आपल्याला असाच जपायचा आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या मातीचा हा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।